नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ जर बोलायला गेलो, म्हणजे नाथ संप्रदायाबद्दल जर आपण बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये आता आपण मागच्या 3 भागांमध्ये जेवढ्या पण कथा सांगितल्या त्या नवनाथ भक्तिसार ग्रंथा रिलेटेड होत्या. अच्छा. हा पण काही लोकांना प्रश्न पडतो की नाथ म्हणजे आता हे महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे का? महाराष्ट्राबाहेर याच्याबद्दल वेगळी भूमिका आणि तत्वज्ञान आहे. म्हणजे नवनाथ भक्तिसार महाराष्ट्रामध्ये जे मानतो आपण नवनाथांना, तर त्या आपण नवनाथ भक्तिसार ग्रंथानुसार जो की 19व्या शतकामध्ये 1819 मध्ये नरहरी धोंडी माळुसोत यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. ओके. त्याच्याकडे आपलं पारायण वगैरे केलं जातं. तर हा ग्रंथ 19व्या शतकात लिहिला गेलेला आहे. त्यांनी तो अभ्यास करूनच लिहिला असेल. पण महाराष्ट्राबाहेर याची एक वेगळी मान्यता आहे. महाराष्ट्राबाहेरचे नवनाथ म्हणजे नवनाथ नाही तर महाराष्ट्राबाहेर नाथांना मानलं जातं. म्हणजे नाथ असणे नवनाथ वेगवेगळं म्हणजे वेगवेगळ्या माहिती समजावतो मी. असं की महाराष्ट्रामध्ये नवनाथ मानलं जाते, महाराष्ट्राबाहेर नाथ संप्रदाय जे की दलीच्या नुसार मानलं जातं. तर तू बोलशील दलीच्या म्हणजे काय? तर दलीच्या म्हणजे